नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता तत्रैवं सति कर्तार मात्मानं केवलं तुयः पश्यत्यकृतबुद्धित्वान् न स पश्यति दुर्मतिः तैसे हारपले आपण पे पावे तै संता ते पाहता गिवसावे म्हणोनी वानावे ऐकावे तेची सदा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचं आपण चिंतन करत आहोत. आत्मा असंग स्वरूपाचा आहे हे ज्याला कळालं त्याला कोणत्याही प्रकारचं कर्माचं बंधन लागत नाही. पण अज्ञानी पुरुषाच्या बुद्धीवर शास्त्र संस्कार किंवा आचार्यापासून उपदेश प्राप्त जो होतो तो न झाल्यामुळे जो अडाणी आहे, अज्ञानी आहे, तो आपल्या आत्मस्वरूपाला जाणत नाही. आत्मा कर्मातीत आहे, सर्व कर्मांचा साक्षीभूत आहे. पण ही आपली वार्ता ज्याने कधी ऐकलीच नाही, जोपर्यंत त्याच्या अंतःकरणामध्ये भ्रम आहे तोपर्यंत तो सत्य पदार्थाला न जाणता कल्पित पदार्थाला सत्य मानतो. यामध्ये कोणत्याही प्रकारचं आश्चर्य करण्याचं कारण नाही. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, ज्याची दृष्टी फक्त देहावरच आहे किंबहुना देहच ज्याने आत्मा मानलेला आहे त्यामुळे तो आपल्या मूळ आत्मस्वरूपाला, ज्याने देहाला आत्मा मानलं आणि आत्मस्वरूपाला आत्मा मानलंच नाही, फक्त देह जेवढा आहे तेवढंच आत्म्याचं परिमाण म्हणतात. त्याला परिमाण म्हणजे माप. जेवढा 3.5 हाताचा देह आहे तेवढाच आत्मा आहे. किंवा देहाचा जो जो विकार आहे, षडभाव विकार ज्याला म्हणतात, ते सगळे आत्म्याचेच विकार ज्याने मानले त्यामुळे तो अनंत कल्पकोटीच्या मापाने कर्माची मोजमाप करत राहतो, अर्थात कर्म करत राहतो. आणि म्हणून कर्माच्या वज्रगाठीमध्ये बंधनाला प्राप्त होतो. वज्रगाठी कळास येतो असं ज्ञानोबा म्हणतात. हे कर्माचं बंधन आहे. पण एक महात्मा जगामध्ये विलक्षण आहे. शास्त्रामध्ये याला अपूर्वता असं म्हणतात. सामान्यपणे जे आपल्याला अनुभवाला येतं त्यापेक्षा विलक्षण काही दिसणं, ऐकायला येणं, अनुभवायला येणं त्याला अपूर्वता असं म्हणतात. गुरुवारी बाबा सांगत असतात, एका मनुष्याला विचारलं, तो पाठाला का उशिरा आला? त्याने सांगितलं, व आश्चर्य घडलं म्हणे आज. म्हणे काय झालं? मी 6 पायाचं मांजर पाहिलं. आहे का नाही? 4 पायाचं मांजर असतं पण 6 पायाचं पाहिलं की ते काय झालं? अपूर्व झालं. जे आज तागायत कोणी पाहिलं नाही त्याला अपूर्व असं म्हणतात. तसं सगळेच असणारे जीव कर्माच्या बंधनामध्ये बांधले जातात. पण एक महात्मा मात्र असा आहे जो कर्मातच राहतो. कर्मा माझी असे परितया ते कर्म न स्पर्शे, पण कर्म त्याला स्पर्श करू शकत नाही. महात्मे सगळ्या प्रकारची कर्म करतात पण कर्माच्या ठिकाणी अहंकार नसल्यामुळे ते कर्म त्यांना स्पर्श करत नाही. म्हणजे कर्म त्यांना पाप पुण्य देत नाही. आणि पाप पुण्य न झाल्यामुळे सुखदुःख नावाचं फळ त्यांना भोगता येत नाही. एक जीवनमुक्ती विवेक नावाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथातला एक विचार फार गोड आहे बघा, फारच गोड आहे. एखादा महात्मा चांगल्या घरामध्ये जन्माला आला की वडिलोपार्जित संपत्ती त्या महात्म्याकडे येते. त्या महात्म्याकडून जर कदाचित अनवधानाने एखादं चुकीचं कर्म झालं की पापही निर्माण होतं की नाही, आणि त्या महात्म्याने परोपकार केला की पुण्य निर्माण होतं. म्हणजे महात्म्याकडे 3 प्रकारची संपत्ती आहे. एक आहे वित्ताची संपत्ती, दुसरी आहे पुण्याची, तिसरी आहे पापाची संपत्ती. आणि महात्मा तर मुक्त म्हणजे मोकळा आहे. मग ही संपत्ती मिळते कोणाला? तर त्या जीवनमुक्ती विवेकामध्ये असं म्हटलं आहे, महात्म्याची जी काही वडिलोपार्जित संपत्ती आहे ती त्यांच्या नातेवाईकांना मिळते, आपापसामध्ये वाटणी होऊन जाते. जे महात्म्यांची सेवा करतात त्यांना महात्म्याचं पुण्य मिळतं. जे महात्म्याची विनाकारण निंदा करतात त्यांना महात्म्याच्या हातून घडलेलं पाप मिळतं. म्हणजे महात्मा मोकळाच.
संपत्ती नातेवाईकांनी घेऊन जा, महात्म्याला काही फरक पडत नाही. जर महात्म्याकडे पुण्य राहिलं तर पुण्याचं फळ भोगण्याकरता स्वर्गाला जावं लागेल. पापाचा संचय राहिला तर पापाचं फळ दुःख भोगण्याकरता नरकात जावं लागेल. पण महात्मा मात्र असं कर्म करतो तया ते कर्म न स्पर्शे, कर्माचा स्पर्श मात्र करता येत नाही. असा महात्मा कसा ओळखावा हे परमात्मा भक्तराज अर्जुनासाठी लक्षणं सांगतात. का? कारण अशा महात्म्याचा निश्चय जर आपण केला, महात्म्याचं चरित्र आपण पाहिलं, त्यांची साधना, त्यांची सेवा, त्यांचा असणारी सहज स्थिती, त्यांचा असणारा बोध, या सगळ्यांचा आपण निश्चय केला आणि तसाच निश्चय जर आपल्या अंतःकरणात आपल्याविषयी झाला तर मग मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, आपल्याला सुद्धा आपली मुक्तता प्राप्त होईल. म्हणून आपल्याकडे प्राप्ताचीच प्राप्ती सांगितली आहे, अप्राप्ताची प्राप्ती सांगितलेली नाही. कोणी मुक्तता दुसरीकडे कुठंतरी आहे आणि ते आपल्याला कष्टाने संपादन करायची असा अध्यात्मशास्त्राचा विचार नाही. आपलीच वस्तू आहे, फक्त आपल्याला कळत नाही. म्हणून तर शब्द पुढे येतो आहे, तैसे हार पले आपण पे पावे. आपण पे हा शब्द आत्मवाचक आहे आणि आपलं आत्मस्वरूप हरपलेलं आहे. हरवलेलं आहे म्हणजे अप्राप्तवत झालेलं आहे. विचारसागरामध्ये एक उदाहरण दिले बघा. एका सरकारी कार्यालयामध्ये एक कारकून काम करतो आहे. काम करता करता त्याने आपली जे पेन्सिल आहे की नाही, लेखणी, ते कानावर ठेवली आणि महत्त्वाच्या असणाऱ्या एका पत्रावर त्याला सही करायची आहे. सापडेनच त्याला. तो शोधाशोध करतो आहे. बाकीचे जे काही शिपाई वगैरे त्यांच्यावर तो रागवला. काय करावं, सापडतच नाही म्हणे. आणि मुख्य आहे, एखादी वस्तू अशी जीवलग असते, ती जर वस्तू नाही सापडली आणि त्याच्या मोबदल्यामध्ये तशा इतर किती वस्तू आल्या तर मनुष्याला समाधान नाही वाटत. तेच पाहिजे, कारण त्याच्यामध्ये हात बसलेला असतो. तीच वस्तू आम्हाला पाहिजे आहे, दुसरी लागत नाही, असा त्याचा विचार असतो. आता काय करायचं आहे? शिपायाने सांगितलं, सर तुम्ही अडाणी आहात तर पगार कमी होईल. शिपाई हुशार होता, त्याने आरसा आणला. म्हणे एकदा आरशात पहा बरं. आरशात पाहिलं तर त्याच्या कानावरच ठेवलेली पेन्सिल त्याला सापडली. आता तो व्यवहार काय करतो? सापडली, हरवली कुठं होती? फक्त हरवल्याचा भ्रम झालेला होता. म्हणून मध्यंतरी अप्राप्तीचा भ्रम मानावा लागतो, नाहीतर प्राप्ताचीच प्राप्ती आहे. आत्मस्वरूप मला प्राप्त नाही असं समजणं याला म्हणतात हरवलेलं आहे. जे अप्राप्तवत अज्ञानामुळे झालेलं आहे ते जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर त्याला उपाय आहे. बाकीचं काही पाहू नये. ते संता ते पाहता गे वसावे. जर आपण संत महापुरुषांना पाहिलं, पाहणे याचे दोन अर्थ होतात बरं. संतांना पाहणं म्हणजे संतांचं दर्शन घेणं आणि संतांना पाहणं म्हणजे संत चरित्राचा विचार करणं, अवलोकन करणं. काल आपण विस्तार पाहिला होता. संतांचा व्यवहार बघा, आपला व्यवहार चांगला होईल. संतांची साधना बघा, आपल्या साधनेमध्ये शुद्धता प्राप्त होईल. संतांचा असणारी सेवा बघा, आपल्या सेवेतला आपल्याला गर्व राहणार नाही. संतांचे आपण संकल्प बघा, आपल्या मनातले संकल्प चांगले झाल्याशिवाय राहणार नाही. संतांना सद्गुरूपासून मिळाले उपदेश बघा, म्हणजे आपल्या ज्ञानात आपल्याला संशय येणार नाही. आणि संतांची सहज स्थिती जर आपण पाहिली तर आपल्याला जीवनमुक्ती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे सगळ्या अर्थाने संतांना पाहिलं पाहिजे. आणि शब्द असा आहे, यातला भाव असा, ज्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती करायची असेल त्याने संताकडे पाहावं आणि आपल्या आत्मस्वरूपाचा शोध घ्यावा. उपनिषदामध्ये एक वचन आहे बघा, आत्मावारी द्रष्टव्यः. आत्मस्वरूपाला पाहिलं पाहिजे म्हणे. द्रष्टव्यः म्हणजे त्याचं दर्शन करा, शोध घ्या. पण कसं करा? श्रोतव्यः, मंतव्यः, निधिध्यासितव्यः असं म्हटलं आहे. आत्म्याचं दर्शन जर करायचं असेल, म्हणजे आत्मज्ञान करायचं असेल तर ते महापुरुषाकडून श्रवण करा, मनन करा, निधिध्यासन करा, तरच त्याची प्राप्ती होईल, अन्यथा होणार नाही. जर एखादा व्यक्ती म्हणाला की मला आत्मस्वरूपाची प्राप्ती करायची आहे आणि मी जगामध्ये झालेले जे कोणी मोठे मोठे माणसं असतील त्यांचे चरित्र, त्यांच्या कादंबऱ्या मी वाचत राहील तर प्राप्त नाही होणार. ज्ञानोबा इथंच म्हणतात, ते संता ते पाहता की वसावे.
संतांनाच पाहावं लागेल. का बरं? आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रूपडी, ते तदृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. आत्मज्ञानाने शुद्ध झालेले किंवा शुद्ध आत्मज्ञानाने संपन्न असलेले जे संत असतात ते माझी रूपडी, भगवान म्हणतात ते माझं स्वरूप आहे. आणि त्यांना पाहिलं तर आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. मग काय करावं? मनोनी वानावे ऐकावे तेच सदा, कायम त्या संतांचंच आपण श्रवण करावं किंवा संतांचीच कीर्ती आपण वर्णन करावी. आता हे ऐकावं कोणी आणि वर्णन कोणी करावं या संबंधाने थोडासा विस्तार करू आणि मग पुढच्या वेळेला प्रारंभ करू. ऐकावं कोणी यातला भाव असा आहे, ज्याला श्रवणाविषयी प्रेम आहे. श्रवण नावाचं साधन सगळ्यात बलवान आहे. आणि भावच असा आहे, जेव्हा आपल्याला चांगलं श्रवण करायला मिळतं की नाही तर ते आपल्या अनंत जन्मीचं पुण्य असतं. श्रवण नावाचं साधन सामान्य समजू नये. श्रवण करायला मिळणं, ज्ञानोबारा म्हणतात, हो का जपतपे श्रोतयांची फळा आली. श्रोत्यांनी अनंत जन्मामध्ये जप तपाची साधना केली तेव्हा त्याला चांगलं ऐकायला भेटतं. बऱ्याचदा असं होतं, ऐकण्याचा प्रसंग आला की माणसं म्हणतात आम्हाला वेळच नाही. म्हणजे अगोदर भरपूर वेळ आहे गप्पा करायला, पण श्रवण करण्याचा वेळ आला की त्या प्रसंगात त्याला असं वाटतं इथून निघून जावं. म्हणजे याचा भाव काय झाला? एखाद्या व्यक्तीने 999 घाव मारले, जमिनीचं खोदकाम केलं, एक घाव मारला असता तर त्याला रत्नाची खाण मिळाली असती. पण 999 घाव मारले आणि शेवटचा घाव मारायचा आणि त्या प्रसंगाला त्याला असं वाटलं लय दिवस झाले आपण खोदकाम करतो, काही उपयोग होणार नाही. जसं त्याने माघारी निघून जावं तसं श्रवण करायला मिळण्याचा योग आला. एकच घाव आहे की नाही? कोणतं एखादं वाक्य चांगल्या श्रवणामध्ये आपलं कल्याण करून जाईल हे काही सांगता येत नाही. म्हणून श्रुती परायणाहा असा 13व्या अध्यायामध्ये एक पदाचा भाव आलेला आहे बघा. श्रवण करणं हेच फार महत्त्वाचं आहे. आणि ज्याला श्रवणाविषयी आस्था आहे त्याने कायम ऐकावं, तेच सदा ऐकावे. म्हणजे काय? संतांच्याच विषयी ऐकावं. आणि ज्याला आपली वाणी शुद्ध करायची असेल, ऐके जे तवाचा विसवे ते साधू कथा, तर त्याही व्यक्तीने संतांच्या चरित्राचं वर्णन करावं. मनोनी वानावे ऐकावे तेची सदा, कायम तेच ऐकावं. श्रीमद भागवतामध्ये हाच प्रकार आलेला आहे बरं का सगळा. ऐकावं कोणी? हे सगळे प्रकार श्रवणाचेच आहे. किंवा आपल्याच पहिल्या अध्यायामध्ये ते तहरू म्हणिणी जे देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखी जे गीता तत्व. श्री पार्वती माता श्री भगवान शंकराला विचारणा करते की आपण समाधी अवस्थेमध्ये कोणत्या आनंदाचा अनुभव घेता ते मला सांगा. म्हणजे पती पत्नीने सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, तर त्यातूनही अध्यात्मशास्त्र प्रगट झालं. भागवतामध्ये परीक्षिती राजाने शुकाचार्यांना प्रश्न विचारला किंवा भागवताच्या अगोदर ते शौनकादी जे ऋषी आहे ते सुतांना प्रश्न विचारतात. अज्ञानध्वंस अविध्वंस कोटी सूर्य समप्रभ सुता क्या हे कथासारम मम कर्णरसायनम. तिथले पण हा श्लोक आलेला आहे की आपण अज्ञानाचा नाश करण्यामध्ये एकटेच कोटी सूर्याची बरोबरी करणारे आहात. आणि म्हणून माझ्या श्रवणेंद्रियाला आनंद प्रदान करेल अशा प्रकारचं कथासारम आख्याही, कथेचं सार आपण मला श्रवण करवावं. अर्थात तुम्ही वर्णन करा, आम्ही ते ऐकायला तयार आहे. म्हणून ते वानावे ऐकावे तेची सदा. हे ऐकता ऐकताच मनुष्याला बोध प्राप्त होऊ शकतो. तैसा मनाचा मारू न करिता इंद्रिया दुःख न देता येत मोक्ष असे ऐता श्रवणाची माझी. ज्ञानोबारे तर म्हणतात फार जास्त कष्ट करण्याचं पण कारण नाही. एकच काम करा तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. फक्त एकाग्रतापूर्वक लक्ष. अवधान म्हणजे ज्याच्यामध्ये कानही आहे आणि ज्याच्यामध्ये मनही आहे, दोघांचं साह्य असेल तर त्याला अवधान म्हणावं. नुसतं बसणं याला ऐकणं म्हणत नाही. जे आपण ऐकतो आहे कानातून ते आपल्या हृदयापर्यंत गेलं पाहिजे की नाही. नुसतं पेरणं महत्त्वाचं नाही ना, ते जमिनीच्या आत गेलं पाहिजे, त्याला ओलावाही मिळाला पाहिजे. तसं कानात ऐकणं हे पेरणं आहे, पण ते हृदयाच्या भूमीपर्यंत जर गेलं
तर मग त्याला संवाद फळ प्राप्त होतं. तयांचे बोल ज्ञानाचे बोल, ज्ञानाचे बीज तयांचे बोल, माझी हृदय भूमिके पडिले सखोल. 10व्या अध्यायातली ओवी आहे. साधू पुरुषांचं बोलणं हे एक प्रकारचं बीज आहे आणि ते कानाच्या बिळातून गेलं की हृदय नावाच्या जमिनीपर्यंत सखोल भावाला प्राप्त झालं पाहिजे, पडलं पाहिजे, तरच त्याला फल प्राप्त होऊ शकतं. ज्याच्यामध्ये श्रवणेंद्रिय आणि ज्याच्यामध्ये अंतःकरणाची स्थिरता असेल, या दोघांचा समन्वय असेल की त्याला अवधान म्हणतात. आणि अवधान एकाग्रतापूर्वक किंवा एकटा अवधान जर आपण द्याल मग सर्व सुखाशी पात्र होईजी, सर्व सुखाला आपण पात्र व्हाल. ज्ञानोबा म्हणतात हे माझं प्रतिज्ञोत्तर आहे आणि उघड ऐका. प्रतिज्ञोत्तर माझे स्पष्ट, मी प्रतिज्ञा करतो आहे. पण पुन्हा लक्षात आलं आपण प्रतिज्ञा तर केली, गुरुदेवांच्या समोर केली. प्रौढीनं बोले होजी तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी, दे आवे अवधान हे माझी विनवणी सलगीची. फक्त आपण लक्ष द्यावं अशी भावना. वानावे ऐकावे तेची सदा, कायम तेच ऐकावं. जे संतांचं चरित्र ऐकतात किंवा सांगतात ते देवाला प्राणापेक्षाही अत्यधिक आवडतात. म्हणून भगवान 12व्या अध्यायामध्ये म्हणतात, एथ कायसे विचित्र येणेसे आम्हा मैत्र, एथ कायसे विचित्र परी तयाचे चरित्र ऐकती जे, तेही प्राणा परोते आवडती मज निरोते. एक भावित प्रगट झाला. तयाचे चरित्र जे ऐकती प्राणा परोते आवडतीन. पुढे जे भक्त चरित्रात ते प्रशंसिती तेही प्राणा परोते आवडती. म्हणून एकच उवी नाही सांगायची, मागची अर्धी उवी पण घ्यायची आहे. जे ऐकतात तेही देवाला प्राणापेक्षा जास्त आवडतात आणि जे चरित्राचे प्रशंसा करतात म्हणजे सांगतात तेही देवाला प्राणापेक्षा अत्यधिक आवडतात. देवाला संत चरित्र आवडतं, भक्त चरित्र आवडतं, यात नवल नाही. ज्ञानोबारायांना सुद्धा संतांचं स्तवन खूप आवडतं आणि एखाद्या प्रसंगाला ज्ञानोबाराय संत स्तवन करायला प्रारंभ करू लागले तर मग आपण गीतेवर व्याख्यान करतो आहे, समोरचे माणसं आपलं प्रवचन गीतेवर ऐकायला आलेले आहेत, याचंही असणारं भान ज्ञानोबाराय ठेवत नाही. निवृत्तीनाथांना सांगावं लागतं, ज्ञानोबा आम्ही गीता ऐकायला आलेलो आहे, तुम्ही जास्त विषयाचा विस्तार करू नका. तो संत स्तवनी रतसी तरी कथेचे से न करीशी, की निराळी बोल दे कशी सनागर. संतांच्या स्तवनामध्ये जर तुम्ही रममान झाला तर मग आपली गीतेची कथा कुठं चालू आहे याची तुम्ही आठवण ठेवत नाही. आता ज्ञानोबारायांचा भाव वेगळा आहे, निवृत्तीनाथांचा भाव त्या पाठीमागचा वेगळा आहे. आणि आपण जेव्हा आठवण ठेवत नाही तेव्हा आपला भाग वेगळा आहे. आपण एखादं प्रवचन कीर्तन करतो की नाही, तर कधी कधी आपण कोणता अभंग घेतला हे आपल्यालाही आठवत नाही. का बरं? कारण आपल्याला कधी कधी अभंग सांगायचाच नसतो, असाही प्रकार होतो. काही काही कीर्तनकार अभंग घेतात आणि 15 मिनटं आले की म्हणतात मी कोणता अभंग घेतला, म्हणजे इतकीसुद्धा आठवण नाही आहे. असंही आपलं होऊ शकतं, आपला भाग वेगळा आहे. पण ज्ञानोबारांची आवड आहे तो संत स्तवनी रतसी तरी कथेचे से न करीसी, की निराळी बोल दे कसी सनागर. म्हणून वानावे ऐकावे तेच सदा. आणि संतांचं चरित्र तर वर्तमान काळामध्ये खूप आवश्यक आहे. सध्याच्या काळामध्ये नाही का लोक म्हणतात सुधारणा झाली पाहिजे, मानवाच्या व्यक्तिमत्वामध्ये विकास झाला पाहिजे, पण तो ज्या शिक्षणातून होईल त्या शिक्षणाकडे मात्र दुर्लक्ष आहे. कारण श्रवण चांगलं भेटलं तर वृत्ती चांगली तयार होते, वृत्ती चांगली झाली की कृती तयार होते. ज्याला कृती चांगली करायची त्याने वृत्तीकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि वृत्तीच्या बाबतीमध्ये श्रवण, ऐकणं किंवा शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे. संस्कार संपन्न शिक्षण असेल तरच वृत्तीचा विकास आहे आणि वृत्तीचा विकास झाला तरच कृतीचा चांगल्या प्रकारे विकास होऊ शकतो. सुधारणा करावी अपेक्षा आहे, पण ते मग झाडाच्या पानांना पाणी देतात, मुळाला दिलं पाहिजे की नाही. मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. म्हणून गुरुकुलामध्ये किंवा घराघरामध्येच लहान मुलांना शिक्षण संत वाङ्मयाचं घरातून दिलं पाहिजे. बाहेर सुधारणा करणं कठीण असतं, पण घरात मात्र सोपं आहे ना. घरात कोणाचा प्रतिबंध आहे, पण मग आता लहान मुलांना शिक्षण द्यायचं म्हणलं की पहिलं आईवडिलांना संस्कारित केलं पाहिजे. कारण त्यांना जर हे नसेल तर ते मुलांना तरी काय देणार आहे. याकरता संत चरित्र कायम ऐकले पाहिजे. मनोनी वानावे ऐकावे
तेच सदा. आता हे महात्म्यांचं श्रवण करावं, पण का हो, महात्म्यांचा विशेष काय आहे पुढच्या ओळीमधून सांगतात. परी कर्मी असोनी कर्मे, जो नागवे समविषमे, चर्मचक्षुचेने चामे, दृष्टी जैसी, तैसा सोडवला जो आहे, तयाचे रूप आता पाहे, उपपत्तीची बाहे उभवून सांगो. भगवान परमात्मा इथं प्रतिज्ञा करतात बरं. दृष्टांतासहित सिद्धांतही प्रतिपादन केला आहे आणि या 2 ओव्यांचं युग्म आहे. महात्मा कसा आहे म्हणे, कर्म करतो आहे, कर्मी असोनी कर्मे नागवे, जो कर्मातच राहतो. कर्मी सप्तमी विभक्ती आहे, पहिलं वर्ष. कर्मी असोनी, कर्मात असून सुद्धा कर्मे तृतीय विभक्ती. जो कर्मात राहतो पण कर्मे, कर्माच्या द्वारे, कर्माकडून, समविषमे कर्मे. समविषमे विशेषण आहे आणि कर्मे विशेष आहे. विशेषण आणि विशेषाचे काय असते, एक विभक्ती असते की नाही. म्हणजे मराठी व्याकरण आयुष्यभर उपयोगी पडत आहे, फक्त ते चांगलं लक्षात पाहिजे. म्हणून कर्मातच राहतो पण समविषम नावाच्या कर्मापासून नागवला जात नाही, म्हणजे कर्मात सापडत नाही. कर्म सगळे करतात ते, पण कर्माचा लेप मात्र लागत नाही. महात्म्याला लेप लागत नाही. कसा लागत नाही, उदाहरण दिलं आहे. चर्मचक्षुचेनी चामे, दृष्टी जैसी. आपला हा चक्षु आहे की नाही, आपल्याला सगळ्या डोळे आहे ना. डोळ्याचं रक्षण करण्याकरता काय आहे, 2 प्रकारचे दरवाजे आहेत. एक आहे पापणी, आणि पापणीच्या वरती काय आहे, केस आहे की नाही, वरती लागलेले आहे ते सगळे. म्हणजे धूळ वगैरे येऊ नये म्हणून सामान्य गेट आहे. आणि पापणी महत्त्वाची आहे. त्याच्या आत डोळा आहे, डोळा गोल आकाराचा. तो सुद्धा अर्धाच गोल समोर बसवलेला आहे आणि अर्धा मागे आहे. मागे त्याला सगळे प्रकारचे वायर जोडलेले आहेत सगळे, आणि ते मेंदूमध्ये जातात. आणि जर मेंदूमध्ये गेलं पुरवठा तर कळतं, काही काहीला तेही कळत नाही. कारण एखादा वायर कट झाला असेल तर काय कळणार आहे का नाही. म्हणजे समोरचा डोळा, त्या डोळ्याच्या पाठीमागे रक्तवाहिन्या किंवा अनेक प्रकारच्या पेशी जोडलेल्या आहेत. हा झालाच डोळा. पण त्या डोळा हा नेत्र इंद्रिय राहण्याचं घर आहे. चांगला आहे का बरं. हा डोळा म्हणजे नेत्र इंद्रिय नाही आहे, नेत्र इंद्रियाचं ते कार्यालय आहे. हा जो कान आहे की नाही, हा कान म्हणजे श्रवण इंद्रिय नाही आहे. श्रवण इंद्रिय राहण्याचं हे ऑफिस आहे, म्हणजे कार्यालय आहे. कारण इंद्रिय अतिंद्रिय आहेत. इंद्रिय इंद्रियांचा विषय होत नाही. आपली जीभ आहे की नाही, जीभ म्हणजे रसन इंद्रिय नाही आहे. रसन इंद्रिय फक्त अग्रभागावर असतं. जर तिथे पदार्थाचा स्पर्श झाला तरच कळतो. जर एखादा पदार्थ जिभेच्या मागं ठेवला तर कळत नाही, आहे का नाही, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून चर्मचक्षु आहे आणि त्याच्यामध्ये चर्म आहे, पण त्या चर्मातून जी काही दृष्टी आहे की नाही नेत्रेंद्रियातली, ती मात्र दृष्टी त्या कातड्याच्या डोळ्यामध्ये सापडत नाही. का असं कधी होतं, दृष्टी त्या चर्म असणाऱ्या कातड्यामध्ये किंवा त्वचेमध्ये सापडली जाते का, नाही, ती वेगळीच आहे. ती मात्र डोळ्यापासून, म्हणजे डोळ्यापासून आपलं नेत्र इंद्रिय हे वेगळं आहे. नेत्र इंद्रियाची दृष्टी म्हणजे पाहण्याची शक्ती आपल्या त्वचेमध्ये सापडत नाही, असा त्याचा अर्थ झाला. कर्मी असोने कर्मे, जो नागवे समविषमे, चर्मचक्षुचेने चामे, दृष्टी जैसी. चर्मचक्षुच्या या कातड्याने दृष्टी ज्याप्रमाणे सापडत नाही किंवा ती त्या कातड्याच्या आकाराला प्राप्त होत नाही का, ती वेगळीच आहे. तैसा त्याप्रमाणे सोडवला जो आहे, जो महात्मा सोडवलेला आहे. सोडणे म्हणजे मोकळा झालेला आहे. मोकळा आहे म्हणजेच मुक्त आहे. कशातून सोडवलेला आहे बरं, कर्मातून. जो कर्माच्या बंधनातून सुटलेला आहे. सुटलेला आहे याचा अर्थ काही काही माणसं बांधलेले असतात. 12व्या अध्यायामध्ये गोवी फार गोडे बघा. ज्ञानोबा म्हणतात ते व्याधा हातोनी सुटला. त्याच्या अगोदर एक आहे, जो संसार व्यथे फिटला, असंच आहे की नाही. नैराश्य विनटला, व्याधा हातोनी सुटला, विहंग जैसा. उदाहरण काय गोड दिलेलं आहे, संसार व्यथे फिटला. संसाराची व्यथा, पीडा
यातून जो मोकळा झालेला आहे. उदाहरण दिलं आहे, नैराश्य विनटला. भारीपाठामध्ये पण विनटाला शब्द आला आहे बघा. मोक्षरेखे आला, भाग्ये विनटाला. विनटाला म्हणजे काय? नटणे म्हणजे शृंगारित होणं, आणि विनटला म्हणजे विशेष प्रकारे शोभून दिसणं. मग परमार्थता अलंकार कोणता आहे? नैराश्ये विनटला. ज्याच्या मनामध्ये आशा आहे तो दुःखी असतो, आणि ज्याच्यामध्ये आशा नसते त्याच्याकडे निराशा म्हणतात त्याला. हे व्यवहारातली निराशा वेगळी बरं, व्यवहारात त्याला नर्वस म्हणतात, ते वेगळं आहे, ते इथं नाही यायचं. नैराश्य म्हणजे काय? ज्याच्यातून निघून गेलेली आहे आशा त्याला म्हणतात निराशा, आणि त्या निराशेचा जो भाव आहे त्याला नैराश्य म्हणतात. अशा नैराश्य नावाच्या अलंकाराने जो विशेष प्रकारे शोभून दिसला म्हणून संसारातून सुटला आहे. कसा? व्याधा हातोने सुटला विहंग जैसा. पारध्याच्या तावडीतून एखादा पक्षी सुटावा म्हणजे पोपट पारध्याच्या पिंजऱ्यातून सुटावा, किंवा मृग त्या पारध्याच्या तावडीतून सुटावा, तसा जो संसाराच्या बंधनातून सुटलेला आहे. तैसा सोडवला जो आहे तयाचे रूप आता पाहे. भगवान म्हणतात अर्जुना, त्याचं रूप कसं आहे, त्याचं लक्षण काय आहे, आता पाहे. तू आता चांगलं पहा बरं, मी तुला सांगतो आहे. नाहीतर सांगण्याचा प्रसंग आला आणि तू दुसरंच काहीतरी पाहत बसशील, असं मात्र करू नको. तयाचे रूप आता पाहे. कसं सांगणार? भगवान म्हणतात उपपत्तीची बाहे उभवून सांगू. पाहे म्हणजे बाहू, उपपत्ती म्हणजे दृष्टांत. दृष्टांताची योजना करून, कारण दृष्टांताशिवाय सिद्धांत बुद्धीवर आरूढ होत नाही. एक भाव असा आहे, सिद्धांत सांगायचा असेल तर दृष्टांत सांगावा लागतो, पण दृष्टांत हा सिद्धांतासाठी असतो, हे विसरता कामा नये. आणि अख्खे 2 तास नुसते दृष्टांतही सांगू नये. ते दृष्टांताचा काहीतरी सिद्धांताचा फायदा झाला पाहिजे. सिद्धांताच्या पुष्टीकरता दृष्टांत असतो, दृष्टांताकरता पूर्ण वेळ नसतो. त्याला उपपत्ती असं म्हणतात. शास्त्रामध्ये त्याला षड म्हणतात बघा. आपण विचारसागरात व्याख्या करतो की नाही, त्याला अभ्यास, उपक्रम, उपसंहाराची एक वाक्यता, अभ्यास, अपूर्वता, फल, अर्थवाद आणि उपपत्ती असं म्हटलं आहे की नाही. हे षडलिंग म्हणतात त्याला. आणि या षडलिंगाचा विचार करून षडलिंग म्हणजे 6 प्रकारची लक्षणं, आणि त्याद्वारे जे केलं जातं तात्पर्याचा निश्चय त्याला म्हणतात श्रवण. म्हणजे उपक्रम आणि उपसंहार यांची एक वाक्यता पाहिजे. उदाहरण देतो. 9व्या अध्यायामध्ये उपक्रम काय आहे म्हणजे प्रारंभ काय आहे? अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे झाला उपक्रम. उपसंहार काय आहे? अळमाळ अवधान द्यावे, येतुलेने आनंदाचे राशीवरी वैसावे. हा झाला उपसंहार. म्हणजे सुरुवातीला आणि शेवटाला जे सांगितलं जातं ते एक वाक्यता पाहिजे. 9व्या अध्यायामध्ये एक वाक्यता आहे. उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता. त्यानंतर एखादी गोष्ट वारंवार आली की त्याला अभ्यास म्हणतात. इतर साधनापेक्षा जर अधिक काही फळ मिळत असेल तर त्याला अपूर्वता असं म्हणतात. उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता, अभ्यास, अपूर्वता. जे आपण सांगतो त्याला फळही असलं पाहिजे की नाही. सर्व सुखाशी पात्र होईजे हे त्यातलं फळ आहे. कधीकधी एखादी गोष्ट जास्त प्रमाणात महत्त्वाने सांगितली जाते त्याला अर्थवाद असं म्हणतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे पुन्हा उपपत्ती. एखादा दृष्टांत द्यावा लागतो त्याला उपपत्ती म्हणतात. उपपत्तीची बाही उभवून सांगू. भगवान म्हणतात आम्ही दृष्टांताचे बाहू वर करून तुला त्या महात्म्याचं लक्षण सांगणार आहे, तो ते श्रवण कर. 18व्या अध्यायातला जे काही अनेक महत्त्वाचे श्लोक आहे की नाही त्यातला हा श्लोक फार महत्त्वाचा आहे. या श्लोकाचं व्याख्यान जर आपल्या बुद्धीवर आरूढ झालं, अंतःकरणामध्ये जर हे रुजलं तर परमार्थातला खरा आनंद बाहेर शोधण्याचं काही कारणच नाही. या सगळ्या ओव्यातले भाव आपल्या अंतःकरणामध्ये प्रकट होऊ शकतात. म्हणून बारकाईनं हा श्लोक ऐकला पाहिजे. जेवढा सांगण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमान लोकान
न हंती न निबध्यते. पदच्छेद असा होईल, यस्य न अहंकृतः भावः बुद्धिः यस्य न लिप्यते हत्वा अपि स इमान् लोकान् न हंती न निबध्यते. हा झाला पदच्छेद. अन्वय असा होईल, यस्य म्हणजे ज्याचा अहंकृतः भावः न, ज्याच्या बुद्धीमध्ये अहंकृतः म्हणजे अहंकाराचा, मी करतो आहे, मी या कर्माचा करता आहे, अशा प्रकारचा अहंकाराचा प्रत्यय न, भाव म्हणजे अस्तित्व, ज्याच्यामध्ये अहंकाराचं अस्तित्व अजिबात नाही. म्हणजे काय, जो निरहंकारी आहे, अहंकाराचा भाव अजिबात नाही. पुन्हा यस्य बुद्धी न लिप्यते, ज्याची बुद्धी लिप्त होत नाही. लिप्त कशाने बुद्धी होते, मी अमुक कर्म केलं आहे, हे कर्म माझ्या हातून झालं, कदाचित या कर्मामुळे मला नरकाला जावं लागेल, अशा प्रकारची बुद्धी असणं, ती बुद्धी त्यात लिप्त झाली आहे असा त्याचा अर्थ होतो. पण ज्याच्याकडे हे नाही, म्हणजे अहंकाराचा भाव नाही, ज्याची बुद्धी कर्मामध्ये लिप्त होत नाही म्हणजे आसक्त होत नाही, अशा महापुरुषाकडून हत्वा अपि स इमान् लोकान्, त्याने या संपूर्ण लोकाचा, जगताचा, त्रैलोक्याचा घात जरी केला, हत्वा अपि, सगळ्या लोकांना मारून जरी टाकलं तरी पण न हंती, तो कोणाला मारतही नाही, आणि कोणत्या कर्माने तो न निबध्यते, तो बांधलाही जात नाही. यातला एक बारकावा ध्यानात ठेवा बरं. भगवंताने हेच उदाहरण का दिलं असेल बरं, की त्याने सगळ्या त्रैलोक्याचा घात जरी केला तरी तो बांधला जात नाही. हेच उदाहरण का दिलं, म्हणजे दुसरी पण उदाहरणं देता आली असती की नाही. भगवंताने असं म्हटलं असतं ना, कृत्वा अपि, जर त्याने सगळे कर्म जरी केले तर तो कर्मात बांधला जात नाही असं म्हणता आलं असतं की नाही. पण हत्वा हा शब्द का ठेवला, हत्वा अपि, त्याचं कारण प्रसंग युद्धाचा आहे, आणि क्षत्रिय असणारे भक्तराज अर्जुन आपल्या समोर आहे. मग जसा अधिकारी कर्माचा आला असेल त्याच्याकरता तसं सांगावं लागतं. कारण भक्तराज अर्जुनाने पाठीमागं असं म्हटलं होतं की हे प्रभो, मी जर या आतताईंना मारलं तर मला पापच होईल. भगवान म्हणतात की नाही भगवंताच्या समोर, पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः, या आतताईंना जरी मी मारलं तर मला पापच प्राप्त होईल. धर्मशास्त्रातला नियम असा आहे, जे आतताई असतात ना त्यांना मारल्यानंतर पाप लागत नाही. नाथ महाराजांनी भागवतामध्ये त्या आतताई पुरुषांचे लक्षणं केले आहे. त्या संबंधाने श्लोक आला आहे, अग्निदो गरदश्चैव शस्त्रपाणिर धनापहा क्षेत्रदारापहर्ताच षडैते आततायिनः. जे अग्नी देतात म्हणजे दुसऱ्याच्या घराला आग लावतात. गरदह, गर म्हणजे विष, गरम ददाती, जे विष दुसऱ्याला देतात, किंवा शस्त्र पाणिर धनापह, जे शस्त्र धारण करून सदैव मारण्याकरता तत्पर राहतात. चौथं लक्षण, इतरांच्या धनाचं अपहरण करतात. क्षेत्रदारापहर्ताच किंवा क्षेत्रदारापहारीच, जे दुसऱ्याचं राज्य बळकावतात आणि दुसऱ्याची असणारी स्त्री तिच्यावर अन्याय करतात. हे 6 आतताई असतात. यांना मारलं की कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही. या श्लोकाचा अनुवाद नाथ महाराजांनी केला आहे, अग्निदाने गरदाने शस्त्रदारा अपहारणे, आणि पुढे काय, अग्निदाने गरदाने घाला घालूनी मारणे, शस्त्रपाणी होणे वदार्थ. जे अग्निदान करतात, गरदान देतात, धनदारा अपहरणे, हा अग्निदाने गरदाने, धनदारा अपहरणे, घाला घालूनी मारणे, शस्त्रपाणी होणे वदार्थ. पहिल्या साध्यामध्ये उभे भागवतामध्ये याला आतताई असं म्हणतात, आणि आतताईला मारलं की दोष लागत नाही. आणि भक्तराज अर्जुन काय म्हणतात, पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः, यांना जरी मी मारलं तर प्रभू मला पापच प्राप्त होईल. भगवान म्हणतात, अर्जुना, ज्याच्याकडे अहंकार नाही, ज्याची बुद्धी लिप्त होत नाही, त्याने सगळ्या त्रैलोक्याचा घात केला. तू तर कुरुक्षेत्रावरच आलेला आहे, हे तर फक्त 18 उक्षिणी आहे, या तू एवढे मारले तरी काही होत नाही. त्रैलोक्याचा घात जरी केला, हत्वापि स इमान् लोकान्, या सगळ्या लोकाचा जरी त्याने घात केला
तर मी घात केला आहे हा अहंकार आहे का त्याच्याकडे? अहंकार नसल्यामुळे त्याला दोष लागत नाही आणि त्याची बुद्धी कर्मात आसक्त नसल्यामुळे तो कर्माने बांधला जात नाही. हा झाला एक अर्थ. काही लोक असं म्हणतात भगवद्गीतेमध्ये हिंसा सांगितली आहे. हिंसा नाही सांगितली. जो सैनिक असतो, देशाचं रक्षण करण्याची जबाबदारी ज्याच्याकडे असते त्याला असंच सांगावं लागतं की नाही? नाहीतर देशाचा सीमा रक्षण करणारा सैनिक म्हणेल वा 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 या अतिरेकी तुमचं स्वागत आहे, मी तुमची हिंसा नाही करणार, तर सगळं राज्य ते पोखरून काढतील. राज्याचं रक्षण करायचं असेल तर सैनिकांनी त्यांचा वधच केला पाहिजे. उलट त्यांचा वध केला की त्याला पुण्य आहे आणि त्याला स्वर्गाची प्राप्ती आहे. म्हणून गीतेने हिंसा शिकवलेली नाही आणि आंधळी अहिंसा ही काही उपयोगाची नाही आहे. अहिंसा परमो धर्म आम्हाला मान्यच आहे, पण धर्माकरता केली जाणारी हिंसासुद्धा फार महत्त्वाची आहे. अहिंसा परमो धर्म हे अर्धच वचन आहे महाभारतातलं, पण धर्महिंसा तथै वच हे उत्तरार्धातलं वचन घेतच नाही आपण. आत्मरक्षणासाठी केली जाणारी हिंसा हिंसा नसते. आपल्या पायाला जर जखम झाली असेल, त्याला बहुतेक गँग्रीन असं काहीतरी म्हणतात. जर पाय सडला असेल तर मग आपल्याला डॉक्टर लोक काय म्हणतात की पाय काढावा लागेल, कापावा लागेल. एखाद म्हणा नाही 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 पाय काढायचं म्हणजे हिंसा होईल ना, मग मी हिंसा नाही करणार. तर आज तरी पायच गेला आहे, उद्या तू अख्खा जाशील. मग आता आपलं रक्षण होण्यासाठी जसा एखादा पाय काढावा लागतो तसं सगळ्या देशाचं रक्षण व्हायचं असेल तर एखाद्याची हिंसा केली तर काही हरकत नाही. त्यजेत एकम कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलम त्यजेत ग्रामम जनपदस्यार्थे आत्मार्थे पृथ्वीम त्यजेत. सांगितलं की नाही? एका मनुष्याच्या त्यागाने जर एका घराचं रक्षण होत असेल तर एकाचा त्याग करा. एका कुटुंबाच्या त्यागाने गावाचं रक्षण होत असेल तर एका कुटुंबाचा परित्याग करा. आणि एका गावामुळे देशाचं रक्षण होत असेल तर एक गाव सोडून द्या. आणि आपलं आत्मकल्याण होत असेल तर सगळ्या पृथ्वीचा परित्याग करा. हे जसं आहे तसं देशाचं रक्षण होत असेल तर सैनिकांनी युद्ध केलंच पाहिजे. आणि ज्याला शेजारचे देश शत्रू जास्त प्रमाणात असेल तर त्याने तर मात्र कायम सावधच राहिलं पाहिजे. म्हणून आपल्या देशाचा संरक्षणावर जेवढा खर्च होतो तेवढा कशावरच होत नाही आणि ते खूप चांगलं आहे. हे आपण अनुभवतो आहे. कारण जोपर्यंत आपला बलाचा परिचय होत नाही तोपर्यंत समोरचे असणारे शेजारी व्यवस्थित राहत नाही. कधी कधी आपल्या बलाचाही परिचय त्यांना करून दिला पाहिजे. हे कोणाचं काही पुष्टीकरण वगैरे नाही, पण कधी कधी सर्जिकल आणि एअर स्ट्राईक झालाच पाहिजे. मग त्याच्यामुळे सगळ्या कारवाया बंद होतात. हातवापी सईमान लोका न हंतीन निबद्धते. त्यांनी जरी त्रैलोक्याचा घात, म्हणून गीता हिंसा शिकवित नाही. चांगला आहे का? हिंसा नाही सांगितलेली. क्षत्रियाला त्याचं कर्म सांगितलेलं आहे. भक्तराज अर्जुन क्षत्रिय आहे ना, म्हणून तू अर्जुना जरी सगळ्यांचा वध केला तरी तुला दोष लागणार नाही, हा त्याचा अर्थ आहे. कारण ज्ञानी पुरुषाकडे अहंकार नाही, त्याची बुद्धी लिप्त होत नाही, म्हणून त्याने सगळ्याचा वध जरी केला तर त्याला दोष लागत नाही. पण याचा उलट अर्थ नका घेऊ. मग एखाद्याचा अगोदर वध करायचा आणि मग म्हणायचं मी ज्ञानी आहे. अरे असं नाही चालणार. अगोदर ज्ञानी हो आणि मग हातून वध झाला तर दोष लागत नाही. ज्ञानी पुरुष कशाला वध कोणाचा करेल? तो दयेची मूर्ती आहे की नाही. दुसऱ्या आपल्या पायामध्ये काटा रुतला तर डोळ्याला अश्रू येतात ना. पायी काटा नेहटे तव व्यथा जीवी मोठे तैसा पोळे संकटे पुढे लांछिने. दुसऱ्याला दुःख झालं की ज्ञानी पुरुषाला रडू येत आहे. तो बिचारा कशाला कोणाचा वध करेल? पण जर तो क्षत्रिय असेल आणि त्याच्या वाट्याला जर कर्म आला असेल तर या कर्माचं प्रतिपालन करण्यासाठी जरी त्याच्या हातून वध झाला, ज्ञानोबाला एवढी गोड भाषा वापरतात. आणि तया करणे आतो घडो म्हटलंय घडो. त्याने केलाय असं नाही, घडलं आहे. जे घडतं ते प्रारब्धाने होत असतं. जो मनुष्य करतो त्यामध्ये अहंकार असतो आणि घडणं प्रारब्धाने असतं. झाडावरून पिकलेलं पान खाली पडलं आणि जर ते दुसऱ्या देशामध्ये प्रवास करू लागलं तर ते स्वतः प्रवास नाही करत, त्याला प्रवास करविणारा वारा असतो. तसं ज्ञानी पुरुषाकडून जर काही घडलं तर तो करत नाही, प्रारब्ध त्याच्याकडून करून घेत असतं. म्हणून घडो म्हटलं आहे घडो. ज्ञानोबा यावर आता गोड चिंतन देतात. आता ही ओवी जी आहे ना, या पुढच्या येणाऱ्या ओव्या यामध्ये एक दृष्टांत आलेला आहे. सांगायचं काय आहे
जो कर्म करतो पण कर्माचा त्याला पुण्य पापाचा समविषमाचा दोष लागत नाही किंवा दोषामध्ये तो सापडत नाही. नियम असा आहे, कर्म कोणाला लागत नाही. बरं उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. एखादा लाकूड कडुलिंबाचा आहे आणि एक लाकूड चंदनाचा आहे. चंदनाचा सुगंध लागला की लेप लागला आणि कडुलिंबाचा कडूपणा लागला की लेप लागला, पण अग्नीला तो लागत नाही. अग्नीमध्ये कोणतंही लाकूड टाका त्याची राखच होते. तसं ज्ञान एक अग्निस्वरूप आहे आणि जो ज्ञानाग्नीना संपन्न झालेला आहे त्याला कर्माचा पुण्य पापाचा दोष लागत नाही ना. तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप म्हणून लागू नये तू पाप पुण्य अंगा. पाप आणि पुण्य अंगाला लागत नाही म्हणजे दोष लागत नाही. याचा ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात कुरुते तथा. ज्ञानाग्नीच असा आहे सर्व कर्माला भस्म करतो. म्हणून ज्याला कर्मात असून कर्म लागत नाही समजून घ्यावं त्याच्या अंतःकरणामध्ये आत्मज्ञान प्रगट झालेलं आहे. आणि ते कसं प्रगट झालं याकरिता ज्ञानोबाराय विस्तार करतात. ह्या 2-3 ओव्या म्हणजे संपूर्ण अध्यात्मशास्त्राचं सूत्र आहे. दिसायला आपल्याला 3-4च ओव्या दिसतात, पण या ओव्या म्हणजे संपूर्ण अध्यात्मशास्त्राचा प्रारंभापासून होणारा प्रवास आणि फलापर्यंत जाणारा साध्याचा मुक्काम, या सगळ्या गोष्टी एवढ्या 2-3च ओव्यामध्ये येतात. पहिल्यांदा दृष्टांत समजून घ्या म्हणजे हे सांगायला सोपं पडेल. दृष्टांत दिला आहे स्वप्नाचा. भगवंताने म्हटलं ना उपपत्ती. उपपत्ती म्हणजे काय? दृष्टांत. दृष्टांत देऊन सांगायचं आहे की नाही. दृष्टांताशिवाय सिद्धांत पटतच नाही. पण मग दृष्टांत कोणता दिला माहिती आहे का? स्वप्नाचा. स्वप्नाचा दृष्टांत कसा सांगितला आहे हे जर पाहायचं असेल तर विचारसागराचा 6वा तरंग पाहायचा. इतका गोड आहे की नाही, खूपच सुंदर आहे. त्यामध्ये असं म्हटलं आहे की उत्तम अधिकारी त्याच्याकरता 4था तरंग, मध्यम अधिकारी त्याच्याकरता 5वा तरंग आणि कनिष्ठ अधिकारी तर त्याला कनिष्ठ समजू नका. ते विचारसागरात व्याख्या अशी आली आहे ज्याची बुद्धी खूप चतुर असते पण ज्याला शंका जास्त येतात त्याला कनिष्ठ अधिकारी म्हणतात. नाही त्याला समजत नाही असं नाही आहे, त्याला समजतं खूप, पण जसं समजतं तसे त्याला शंकाही खूप येतात आणि मग संशय आल्यामुळे त्याला म्हणतात कनिष्ठ अधिकारी. उत्तम अधिकाऱ्याला संशय येत नाही, त्याला प्रमाण सांगितलं की लगेच कळतं. मध्यम अधिकाऱ्याला युक्ती सांगावी लागते, प्रमाण आणि युक्ती. पण कनिष्ठ अधिकाऱ्याला प्रमाण, युक्ती आणि दृष्टांत हे सांगावं लागतं. म्हणून जास्त दृष्टांत होत असेल तर ते गौरवाचं लक्षण नाही आहे, कनिष्ठ अधिकाऱ्याचं लक्षण आहे असा त्याचा अर्थ होईल. विनोदाचा भाग सोडून द्या. पण दृष्टांताशिवाय सिद्धांत बुद्धीवर आरूढ होत नाही. दृष्टांत दिलाय स्वप्नाचा. थोडं बारक आहे. आता स्वप्न ऐकायचं आहे पण स्वप्न जागरवून ऐका. झोपेनंतरच स्वप्न पडतं हे जरी खरं असेल पण स्वप्न ऐकण्याकरता मात्र जागा असावं लागतं. 6व्या तरंगामध्ये विचार असा आला आहे की वेदातच हा विचार आहे की स्वप्नामध्ये होतं काय. प्रामुख्याने जीवाला जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती 3 अवस्था अनुभवाला येतात. ज्याच्यामध्ये आपले नेत्रेंद्रियामध्ये अंतःकरण असतं. नेत्रेंद्रियामध्ये अंतःकरण नेत्रेंद्रियामध्ये असेल तर जागृती आहे. अंतःकरण कंठामध्ये गेलं की स्वप्न आहे आणि अंतःकरण हृदयामध्ये गेलं की सुषुप्ती आहे. म्हणून ज्या अवस्थेमध्ये आपलं अंतःकरण नेत्रेंद्रियामध्ये असतं तेव्हा जागेपणाचा व्यवहार होतो. तेच अंतःकरण हृदयामध्ये गेलं, लयाला गेलं की झोप लागते आणि झोपेतून अंतःकरण कंठात आलं की स्वप्न पडतं. म्हणून वेदामध्ये असा विचार आला आहे की आपल्या कंठामध्ये पुरीतत नावाची एक नाडी आहे. आपण वारंवार हे ऐकतो, लहान मुलाच्या डोक्यावरचा एक केस म्हणजे नुकताच जन्माला आलेला बालक आहे, त्या केसाचे आपण 100 भाग केले आणि जो 100वा भाग आहे त्याचे पुन्हा 100 केले तर एका केसाचा 10,000वा भाग हिस्सा जितका सूक्ष्म असेल. मी एका विद्यार्थ्याला विचारलं हे की 100व्या भागाचा पुन्हा 100वा भाग किती होईल. म्हणजे 100 गुणिले 100 विचारलं तुम्हाला 100 गुणिले 100 200. याच्यामुळे 8वीपर्यंत पास आहे सगळे. 100 गुणिले 100 किती होता 10,000. आणि तो जितका केसाचा लहान भाग असेल तितक्या असणाऱ्या प्रमाणात आकारात
कंठामध्ये पुरीतत नावाची नाडी आहे. लक्षात नाही राहिली तर पुरी ध्यानात ठेवा, लक्षात राहिले. पुरीतत नावाची नाडी इतकी सूक्ष्म आहे आणि त्या नाडीमध्ये आपलं मन फक्त एक क्षणभर प्रवेश करतं कंठामध्ये. आणि क्षणभर प्रवेश केलं की आपल्याला स्वप्न पडतं. आता ऐका बरं, स्वप्न पडण्याकरता अगोदर निद्रा असावी लागते. बरोबर आहे की नाही? स्वप्न, कारण जागृतीमध्ये स्वप्न नाही पडत. एखादा मला नाही ना जागेपणात मला स्वप्न पडतं, स्वप्न नाही, मनोरथ घडत असेल. दिवा स्वप्न, हां दिवा लावला म्हणून स्वप्न किंवा दिवसा स्वप्न असं म्हणतात. पण स्वप्नासाठी मात्र अगोदर निद्रा असावी लागते. निद्रेमध्ये आपण कोण हे आपल्याला कळत नाही. स्वप्न पडतं, स्वप्नामध्ये जागा अल्प आहे म्हणजे त्याला अल्पदेश म्हणतात. आणि क्षणभर काल आहे म्हणजे अल्प काळ आहे. अल्पदेशात अल्प काळामध्ये स्वप्न पडतं. पण स्वप्नामध्ये मात्र जे दिसतं ना ते अल्प नाही दिसत, ते दीर्घ दिसतं. एखाद्याला स्वप्न पंढरपुराचं पडलं तर त्याला सगळंच पंढरपूर दिसतं आहे, सगळं. म्हणजे कोटपासून दूध पंढरीपासून तर चंद्रभागेच्या दगडी पुलापर्यंत ते सगळं पाहतो की नाही. म्हणजे एवढ्या देशामध्ये पंढरपूर मावेल कसं? बरं, दिसतं तर सगळं दिसतं त्याला. अगदी आजोबा दिसतात, वडील दिसतात, तो स्वतः दिसतो, त्याचा नातू वगैरे सगळे दिसतात की नाही त्याला. म्हणजे अल्प काळ आहे. स्वप्नामध्ये अल्प देश असताना विस्तीर्ण देश दिसतो, अल्प काळ असताना बहुकाळ दिसतो. आणि मग याचा अर्थ काय होतो? ज्याच्या प्रतीतीला योग्य देश काल नसतो ते मिथ्या असतं. स्वप्न पडलं की नाही, स्वप्नामध्ये जर योग्य झालं तर त्याला आनंद होतो. स्वप्नामध्ये काही चुकीचं दिसलं की त्याला दुःख होतं. आता स्वप्नामध्ये दुःख जर एखादा भोगत असेल तर त्याला काय करावं लागेल? एक, त्याचं स्वप्न बंद व्हावं लागेल, म्हणजे त्याला गाढ झोप लागेल, तर स्वप्नातलं दुःख नाहीसं होईल. पण एक स्वप्न बंद पडलं तर कदाचित परत दुसरंही स्वप्न पडू शकतं. त्याला लयरूप निवृत्ती असं म्हणतात. पण जर त्याचं स्वप्न आणि स्वप्नातलं दुःख पूर्ण नष्ट करायचं असेल तर मग त्याला स्वप्नातून निद्रेत नाही, मग स्वप्नासहित त्याची निद्रा ही बाजूला सारावी लागेल आणि त्याला खडबडून जाग करावं लागेल. जाग झाला की त्याची निद्रा जाते. निद्रा स्वप्नाला कारण आहे. कारण गेलं की स्वप्न नावाचं कार्य आपोआप जातं. म्हणजे भाव असा, स्वप्नातल्या दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर स्वप्न ही अवस्था आहे. त्या अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये यावं लागतं. याला अवस्थांतर म्हणतात. हा झाला दृष्टांत. पण जीवाला हे विश्व नावाचं स्वप्न पडलेलं आहे आणि या स्वप्नातून जर त्याला जागा व्हायचं असेल तर त्याला अवस्थांतर नाही, त्याला बोधांतर किंवा त्याला ज्ञानांतर प्राप्त व्हावं लागतं. म्हणजे त्याचा देहाचा जो बोध आहे ते बोध बदल होऊन त्याला आत्मबोध प्राप्त व्हावा लागेल. आणि हे कोणाला होईल? तर जो जागा झालेला आहे त्याला हा बोध प्राप्त होईल. हा झाला दृष्टांत. ज्ञानोबा सिद्धांतामध्ये घटित करून सांगतात बघा पुढे. तरी अविद्येची निदा विश्वस्वप्नाचा हा धांदा भोगीत होता प्रबुद्ध अनादी जो, तो महावाक्याचे नावे गुरुकृपेचे थावे, माता हात ठेवणे नव्हे थापटेला जैसा, तैसा विश्वस्वप्नेशी माया निद सांडवणी धनंजया, सहजेची चेईला अद्वयानंदपणे जो. या 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे बरं. शब्द कसा वापरला? प्रबुद्धा. प्रबुद्धा शब्द कोणाकरता आहे? भक्तराज अर्जुनाकरता संबोधन वापरलं आहे. हे चांगल्या प्रकारे जाग झालेल्या अर्जुना, तू जागा झालेला आहे की नाही, त्याला प्रबुद्ध असं म्हणतात. प्रकर्षेण बुद्ध हा, बुद्ध म्हणजेच कोण? त्या आपल्या याच्यामध्ये व्याकरणामध्ये बुध बोध ते असं आहे की नाही, धातू आलेला आहे ना, बुध बोध ते असंच आहे की नाही, किंवा बोधती ते ना परस्मैपदाचा आहे का आत्मनेपदाचा, बुध बोधते असा. तर जो प्रकर्षेनं बोध भावाला प्राप्त झाला त्याला बुद्ध असं म्हणतात. म्हणजे जागा झालेला आहे हे प्रबुद्धा अर्जुना. तरी जो शब्द घ्यायचा हे सर्वनाम आहे. जो अविद्येची निदा, सामान्य पुरुषाला निद्रा लागलेली असते
आणि आपल्या सगळ्यांना एक निद्रा लागली आहे. कोणती? अविद्या, अज्ञान, ज्याला माया असं म्हणतो. आत्मस्वरूपाच्या विषयी न कळणं. इथं आभासाच्या सगळ्या अवस्था आहे बरं. अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंदावाप्ती, हे सगळ्या अवस्था इथं येतात. क्रमाक्रमाने जर आल्या तर आज समोर, तर मग उद्या बघू. अविद्येची निदा. अविद्येची म्हणजे आत्मस्वरूपाच्या अज्ञानाची निद्रा लागली आहे. आणि निद्रेचा स्वभाव असा आहे, निद्रा लागली की ज्याला निद्रा लागली त्याला मी कोण आहे हे कळत नाही. पण निद्रा तेवढंच करते असं नाही, ते निद्रा आवरण टाकते, म्हणजे झाकून टाकते त्या व्यक्तीला. आपल्याला झोप लागली का कळतं का? मी केव्हापासून झोपलो आहे, कुठं झोपलो आहे, दिंडी निघून गेली, कळतं का? नाही कळत आपल्याला. कारण झोपेमध्ये विसर पाडण्याचा स्वभाव आहे, त्यालाच आवरण म्हणतात. ज्याला अविद्येची निद्रा लागली त्याला विसर पडतो. पण विसर पाडणं एवढंच निद्रेचं कार्य नाही, विसर पाडून नसलेलं स्वप्न दाखवणं हे सुद्धा निद्रेचंच कार्य आहे. म्हणून ज्याला आत्मस्वरूपाच्या विषयी काही कळत नाही, विद्या म्हणजे ज्ञानच नाही, त्याला अविद्या निद्रा असं म्हणतात. अविद्येच्या निदा. आणि त्या निद्रेत झोपेमध्ये जीवाला एक स्वप्न पडलं. कोणतं? विश्वस्वप्नाचा हा धांदा. धांदा म्हणजे धंदा. जग नावाचं स्वप्न पडलेलं आहे. जे आपल्याला जग दिसतं की नाही ते स्वप्नच आहे बरं का एक प्रकारचं. तुम्ही असं म्हणाल जर हे स्वप्न आहे आणि तेही स्वप्न आहे तर मग हे खरं आहे आणि ते खोटं आहे असं म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही. अहो म्हणे स्वप्न स्वप्न आहे, स्वप्न खोटं आहे म्हणे. का बरं? कारण स्वप्नातून जागा झाला तर स्वप्नातला एकही पदार्थ इथे आपल्याला उपयोगी पडत नाही. स्वप्नामध्ये हंडा सापडला एखाद्याला तर जागृतीमध्ये उपयोगाला येतो का? बरं जाऊ द्या, स्वप्नात अमृत सापडलं. स्वप्नीचेनी अमृते अमरान होईजे. स्वप्नातला एकही पदार्थ जागृतीमध्ये उपयोगाला येत नाही, म्हणून स्वप्न खोटं आहे असं जर लक्षण असेल तर मग जागृतीतला तरी कोणता पदार्थ स्वप्नामध्ये उपयोगाला येतो? जागृतीतला येत नाही म्हणून स्वप्नातला पदार्थ येत नाही उपयोगाला, म्हणून स्वप्न खोटं आहे. पण जागेपणातला तरी कोणता पदार्थ स्वप्नामध्ये उपयोगाला पडतो? एखाद्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये मोबाईलची चार्जिंग संपली तर जागृतीला चार्जर लागतं का? नाही लागत. का? अरे दोघांची अवस्था भिन्न आहे. म्हणून जर दोन्ही अवस्थेतले पदार्थ एकमेकाला उपयोगी पडत नाही तर एकीला खोटं म्हणणं आणि एकीला खरं म्हणणं योग्य नाही. दोन्ही अवस्था खोट्याच आहे. विश्वस्वप्नाचा हा धंदा, जग नावाचं स्वप्न, आणि या स्वप्नाचा हा धंदा व्यापार भोगीत होता. अनादिकालापासून या स्वप्नातला व्यापार जीव करतो आहे की नाही? अनादिकालापासून स्वप्न पडतं आहे त्याला. आणि मग एका स्वप्नातून दुसऱ्या स्वप्नात, दुसऱ्या स्वप्नातून तिसऱ्या स्वप्नात, म्हणजे काय? जन्म आणि मरण हे अनादिकालापासून आहे. अविद्येची निद्रा गुरुवाक्याशिवाय जात नाही. आपल्याला सामान्य निद्रा लागली की प्रारब्धाने आपण जागा होतोय, तो भाग वेगळा आहे. पण अविद्येची निद्रा अशी आहे की जे अनादिकालापासून चालत आलेली आहे, जिला नष्ट करायचं सामर्थ्य जीवामध्ये नाही. मग त्याला जागं कोण करतं? श्री गुरु. कसे? ज्याला ही निद्रा लागली, जो अनादिकालापासून हे स्वप्न भोगतो आहे तो जीवात्मा, जर त्याच्या पुण्याचा उदय झाला, ऐसी कर्मे साम्य दशा होय तेथे विरेशा, मग श्रीगुरु आपैसा भेटीचे का? मग त्याला श्रीगुरु भेटतात. आणि उत्तम अधिकारी जर असेल तर श्रीगुरु त्याला महावाक्याचा उपदेश करतात. वेदामध्ये दोन प्रकारचे वाक्य आहे, एक अवांतर वाक्य आणि एक महावाक्य. जे स्वरूपाचा फक्त बोध करतं त्याला अवांतर वाक्य म्हणतात, पण जे जीवाच्या आणि ब्रह्माच्या एकतेचा बोध करतं त्याला महावाक्य असं म्हणतात. 4 वेदाची 4 महावाक्य आहे. तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, अयमात्मा ब्रह्म आणि प्रज्ञानम ब्रह्म. मग श्री गुरु महावाक्याचा उपदेश करतात. नावे म्हणजे निमित्त आहे, योग आहे. महावाक्याच्या योगाने नावे आणि त्यामध्ये गुरुकृपेचं थावे म्हणजे बळ आहे. त्या बळाने माथा हात ठेवणे नव्हे, म्हणजे शब्दकृपा पण आहे आणि पुढे हस्तकृपा पण आहे. त्याच्या मस्तकावर हात ठेवतात आणि ज्ञानोबारांत हात ठेवणे नव्हे, थापटेला जैसा, जणू काही त्याला थापटला आहे
आणि थापटून, अरे झोपतो काय, तुला अविद्येची निद्रा लागली आहे, त्याला थापटून जाग करता. आता ज्या व्यक्तीला आपण जाग केलं त्याची निद्राही जाते, निद्रा गेल्याबरोबर स्वप्नही जातं. तसं गुरुची कृपा प्राप्त झाली महावाक्याच्या द्वारे तर त्याची अविद्येची निद्रा जाते आणि जग नावाचं स्वप्नही निघून जातं. पण तो राहतो कसा, ज्ञानोबा म्हणतात, तैसा विश्व स्वप्नेशे माया निद सांडूनी. माया तीच अविद्या आहे बरं. विश्व नावाचं स्वप्न आणि स्वप्नासहित, स्वप्नेशी म्हणजे स्वप्नासहित, विश्व नावाच्या स्वप्नासहित माया निद सांडूनी, माया नावाची निद्रा सांडून जसा सामान्य व्यक्ती जागा होतो तसा तो जागा होतो, पण कुठे, स्वरूपामध्ये. हे धनंजया सहजीची चेला, सहज तो जागा झाला. कसा, अद्वयानंदपणे, जो अद्वय स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, अशा स्वरूपाने जागा होतो. आणि जो जागा झाला त्याला मात्र हे विश्व नावाचं स्वप्न भोगावं लागत नाही. कसं, त्याचा विस्तार आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.